नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँक कोर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत आहोत। त्याचबरोबर 11वी बायोलॉजी 12वी बायोलॉजी NCERT हे आपण मराठी भाषेतून साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये इथे आपण प्रिपेअर करत असतो। आजचा आपला टॉपिक आहे सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बी। या अगोदर आपण सेक्स डिटर्मिनेशन इन ह्यूमन बीइंग हे पाहिलेलं आहे, ज्यामध्ये आपण सेक्स डिटर्मिनेशन ह्यूमन बीइंगमध्ये ते XY टाईप आहे हे सुद्धा पाहिलेलं आहे। त्यामधली फिमेल ही XX असते आणि मेल हा XY असतो। पण आज आपण पाहणार आहोत सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बी। आता हनी बी म्हणजे मधमाशी, ठीक आहे। तर या मधमाशीचं जे सेक्स डिटर्मिनेशन आहे, ज्यामध्ये मेल आणि फिमेल आहे, ते कसं ओळखायचं, ठीक आहे। तर हे एक युनिक कॅरेक्टर शो करतं, युनिक सेक्स डिटर्मिनेशन शो करतं हनी बी। तर आता कसं, कारण यामध्ये जो मेल आहे तो हेप्लॉइड असतो, ठीक आहे। मेल हा हेप्लॉइड असतो आणि त्याचमुळे हे सेक्स डिटर्मिनेशन हे एवढं युनिक बनतं, स्पेशल बनतं। तर आता पाहूया आपण इथे की हे सेक्स डिटर्मिनेशन नेमकं आहे कसं। The sex determination in honeybee is based on the number of sets of chromosome an individual receives. तर इथे जे सेक्स डिटर्मिनेशन आहे ते कशाच्या बेसिसवरती आहे की त्या इंडिव्हिज्युअलला, म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलला, त्या व्यक्तीला त्याच्या पॅरेंट्सकडून कोणत्या सेटमध्ये किती नंबर ऑफ सेट्स हे त्या व्यक्तीला मिळालेले आहेत त्याच्या पॅरेंट्सकडून, ठीक आहे। आता हे आपले पॅरेंट्स आहे, जी की आहे फिमेल पॅरेंट आणि हा आहे मेल पॅरेंट। इथे आपण सांगितलेलं आहे की इथला मेल जो आहे हनीबीमध्ये जो मेल असतो तो हेप्लॉइड असतो आणि इथे फिमेल आहे ते डिप्लॉइड असते। तर फिमेल डिप्लॉइड आहे तर तिच्यामध्ये जे क्रोमोझोम्स आहेत ते 32 आहेत आणि मेल हा हेप्लॉइड असल्यामुळे 32चे हाफ जर आपण केले तर ते किती येतील, 16 येतील। तर 16 हे मेलमध्ये क्रोमोझोम आहेत, म्हणून हा मेल हा हेप्लॉइड आहे 16 आणि फिमेल आहे ती डिप्लॉइड आहे तर 32, ठीक आहे। एवढं आपल्याला कळालेलं आहे। तर फिमेल इथे 32ची घेतलेली आहे आणि मेल जो आहे तो 60चा। आता मेल फिमेलमध्ये सेक्स म्युटेशन होणार, ठीक आहे। फिमेल आणि मेलमध्येच फर्टिलायझेशन घडून येणार आणि त्यापासूनच झायगोट बनणार, ठीक आहे। तर त्यामुळे आपण फिमेल आणि मेलला इथे घेतलेलं आहे। त्यानंतर आपण पुढे पाहूया, an offspring formed from the union of a sperm and egg develops as a female and an unfertilized egg develop as a male. तर इथे काय म्हणलेलं आहे, जो ऑस्प्रिंग फॉर्म होत आहे या दोघांच्या युनियनमध्ये जो ऑस्प्रिंग फॉर्म होत आहे, तर तो जो ऑस्प्रिंग फॉर्म होणार आहे एकतर तो फिमेल असेल, फिमेलमध्ये कोण असेल, एकतर क्वीन असेल, फिमेलमध्ये कोण आहे, क्वीन आहे आणि वर्कर आहेत, फिमेलमध्ये क्वीन आहे आणि वर्कर आहे आणि मेलमध्ये कोण आहे तर ड्रोन आहे। ड्रोन म्हणजेच त्यांचा मेल आहे। एवढी कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा की ड्रोन म्हणजे इथे मेल आहे। तर ड्रोन हा काय असेल, त्याच्यामध्ये किती क्रोमोझोमल पेअर असतील तर 16 नंबर असेल। क्रोमोझोम किती असतील तर 16 नंबर क्रोमोझोम कशामध्ये असतील, या ड्रोनमध्ये असतील। आणि फिमेल कोण असेल, एकतर क्वीन असेल, तर हनीकोमची क्वीन असेल किंवा वर्कर्स असतील, जे काम करणारे वर्कर्स आहेत ते फिमेल असतील। एवढं कळालं। तर इथे जो मेल असतो तो पार्थिनोजेनेसिस शो करतो आणि अनफर्टिलाइज्ड एग्स पासूनच तो मेल बनतो। आपल्याला माहिती आहे या अगोदर आपण कार्पिक फ्रूट पाहिलेला आहे, ज्यामध्ये जे फ्रूट हे अनफर्टिलाइज्ड पद्धतीने तयार होतं त्याला पार्थिनोकार्पिक फ्रूट म्हणतात, ज्यामध्ये आपण बनाना पाहिलेला आहे। तर इथे पण जे एग्स हे काय होत नाहीत की फर्टिलाइज्ड होत नाही म्हणजे मेल आणि फिमेलचं फ्युजन होत नाही आणि त्या फ्युजन न होताच तो जर तयार होत असेल तर तो कोण असेल, तर तो पार्थिनोजेनेसिस शो करतो, तर तो असतो मेल। इथे हनीबीमध्ये तो मेल असतो, म्हणजेच तो ड्रोन असतो, ठीक आहे। आणि जे स्पर्म आणि एगनी युनियननी बनलेली असते, म्हणजे फर्टिलाइज्ड बनते, ती असते एकतर क्वीन आणि वर्कर।
एवढं तुम्हाला लक्षात आलं. दिस मीन्स दॅट द मेल हॅव अ हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम दॅट ऑफ द फिमेल. नक्कीच, म्हणजे फिमेलला इथे 32 नंबर आहेत क्रोमोझोम्स आणि मेलला फक्त 16 नंबर आहेत क्रोमोझोमचे. ठीक आहे. क्रोमोझोम having a 16 chromosome, this is called the haplodiploid sex determination system, has a special characteristics feature such as male produce sperm by mitosis. They do not have father and thus cannot have sons, but have a grandfather and can have a grandson. तर हे बघा, या हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशनमध्ये मुळे काय होतं की त्यांना हे फादर नसतात आणि हे मेल प्रोड्यूस होतात ते मायटोसिसपासून होतात. मायटोसिसपासून होतात म्हणजेच हे काय, मायटोसिस म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन म्हणजे आता हे 16 किती होणार, 32 होणार. 32 होणार. तर इथे परत कोण तयार झालेली आहे, तर फिमेल तयार झालेली आहे. ठीक आहे. तर इथे फादर आणि सन हे नसतात, तर इथे ग्रँडफादर आणि ग्रँडसन्स असतात. इथे ग्रँडफादर आणि ग्रँडसन्स असतात. तर तुम्हाला एवढी कन्सेप्ट इथे कळाली आहे का की सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीमध्ये कसं आहे, तर हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन. तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात की हनीबी हे कोणतं सेक्स डिटर्मिनेशन दाखवते, कोणतं सेक्स डिटर्मिनेशन शो करते. तर तुम्हाला तिथे सांगायचं आहे की जी हनीबी आहे ती हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन शो करते आणि हे कसं आहे, तर युनिक सेक्स डिटर्मिनेशन आहे. ठीक आहे. इथला मेन हा पार्थिनोजेनेसिस आहे, म्हणजेच तो अनफर्टिलाइज्ड एग्सपासून तयार झालेला आहे आणि फिमेल जी आहे ती कशी आहे, फर्टिलाइज्ड आहे. म्हणजे स्पर्म आणि एग हे एकत्र येऊन फिमेल झालेली आहे, म्हणजेच ती फर्टिलाइज्ड आहे आणि फिमेल ही डिप्लॉइड आहे. तुम्हाला असं सुद्धा विचारू शकतात की जी हनीबीमध्ये जी फिमेल आहे तिच्यामध्ये किती क्रोमोझोम आहेत, तर फिमेलमध्ये किती क्रोमोझोम आहेत, तर 32 क्रोमोझोम आहेत. हा सुद्धा क्वेश्चन इथे पडू शकतो. त्याचबरोबर मेलमध्ये किती क्रोमोझोम आहेत, तर 16 नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत. मेल काय आहे, हॅप्लॉइड आहे. फिमेल काय आहे, डिप्लॉइड आहे. इथे सन आणि फादर नसतात, तर इथे ग्रँडसन आणि ग्रँडफादर्स असतात. ठीक आहे. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला या कन्सेप्टमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा ते की तुम्हाला कुठे अडचण आलेली आहे, काय कळालं नाही आहे ते तुम्ही नक्की सांगा. मी तुमचा डाऊट सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. यानंतर तुम्हाला कोणता टॉपिक शिकायला आवडेल ते सुद्धा तुम्ही सांगा. तर थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून विथ मी. थँक्यू सो मच.